बघतोय या वारीमध्ये आनंदाचे डोही आनंदी तरंग असा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत ताई आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. माऊली पंढरपूर आता थोड्या अंतरावर राहिलाय, पूर्ण दिंडी केली आहे, पूर्ण वारी केली आहे तुम्ही. काय अनुभव होता वारीमध्ये यावर्षी? वारीमधला खूप असा अनुभव आला मला. माझ्या समेत माझे शिष्य परिवार आलेत आणि माझे गुरुबंधू आहेत. मी रामकृष्णारी प्रथमतः सर्वांना राधे राधे. मी लक्ष्मण महाराज भगत उर्फ राधाताई महाराज भगत गेले 18 वर्ष झालं मी पायदिंडी सोहळ्यामध्ये चालत आहे आणि आतुरतेने ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. या नामाच्या गजरामध्ये हजारो भाविक लाखो भाविक या विठुरायाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन आज नाहत आहेत. आणि आता शेवटचं उभं रिंगण आहे, गोड रिंगण. माऊलींचं तुकोबरायांचं साथी संतांचं या ठिकाणी रिंगण आहे आणि अगदी मनसुक्त आनंद घेत आहे. सकाळपासून आम्ही नामच गजरामध्ये तल्लीन होऊन नाचत आहे. माऊली तुमची कितवी दिंडी आहे? ही माझी 10वी वारी आहे आणि ही वारी करत असताना खूप आनंद मिळत आहे. आता बघता बघता उद्याचा दिवस चालाय, पण त्यामुळे आता मन लागाना, कारण की वाटतं ही वारी पहिल्यापासून अजून चालू व्हावा सुरुवात. ह्या वर्षी झाली तर अजून आम्हाला पुढच्या वारीची आतुरता चाललेली आहे. भारी प्रवासाचा आता आम्हाला आतुरता लागली, आम्हाला डोळा आसवत आहेत. जसं की तुकोबरायांचं प्रमाण आहे, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवन कधी भेटशी केशवा. या पांडुरंगाच्या दरबारातून माघारी जाताना आम्हाला हुर्द दाटून येते की देवा ही आसीने अशी वारी चालत राहू दे, आमच्या हातून साधू संतांची सेवा घडावी हीच तुझ्या चरणी प्रार्थना करेन. रामकृष्ण हरी, राधे राधे सर्वांना. रामकृष्ण हरी ताई, खूपच सुंदर सांगितलं, खूपच सुंदर भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा. दरवर्षी वारी करा, एवढ्याच आनंदाने करा, त्याबद्दल शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरगासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, वाखरी.